जय शिवराय मित्रांनो शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील एक अतिशय आनंददायी असा अपडेट आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक गोड खुशखबर आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीमध्ये लावलेल्या महत्त्वाच्या अशा अटी वगळण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। आज पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावावरती उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या अटी हटवण्यात जाणार असल्याची घोषणा केलेली आहे। 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र झालेले शेतकरी पुन्हा एकदा 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीसाठी पात्र करण्यात आलेले आहेत। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दिलं जाणारं प्रोत्साहनपर अनुदान भरण्यासाठी 2026-27 ची लावली जाणारी अट देखील हटवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लावलेला जोर, विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केलेल्या मागण्या, याच्यासाठी करण्यात आलेली आंदोलनं आणि एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला मनाचा मोठेपणा, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती हा एक अतिशय दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता एक मोठा दिलासा मिळणार आहे। साधारणपणे 12 ते 15 लाख शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहतील की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती। या सर्व शेतकऱ्यांना याच्यामध्ये दिलासा मिळणार आहे। प्रोत्साहनपर अनुदानासाठी सुद्धा शेतकऱ्यांना आता हे अनुदान लवकर मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। मित्रांनो, लवकरच याच्या संदर्भातील GR निर्गमित केले जातील आणि GRच्या माध्यमातून या असलेल्या कर्जमाफीमधील निकषातील बदलाचं शुद्धीपत्र काढलं जाईल, जेणेकरून आता हे नवीन शेतकरी याच्या अंतर्गत पात्र होण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, या कर्जमाफीसाठी प्रयत्न केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या नेत्याचं, लोकप्रतिनिधींचं आणि सरकारचं देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करूया। हा एक मिळालेला दिलासा समजूया। आता याच्या संदर्भातील जे पुढचे अपडेट येतील ते पुढचे अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।